जय हिंद मित्रांनो, मी श्रेयस डुमने स्वागत करतो तुमचं राजे छत्रपती अकॅडमी मुखेड या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अग्निवीर भरतीसाठी गणितामधील असणारा एक अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर ज्याचे की नाव आहे कार्य और समय, हा चॅप्टर बेसिक पासून पूर्ण पाहणार आहोत। तर सुरुवात आपण काय करणार बघा, इकडं पहिल्यांदा वहीवर चॅप्टरचं नाव काय टाकायचं तर कार्य और समय। आता कार्य और समय मध्ये काय असणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा जर बेसिक पासून जर बघायचं असेल तर नाव काय, कार्य और समय, बरोबर। कार्य म्हणजे काय मराठी भाषेमध्ये तर काम, आणि समय म्हणजे काय असणार आहे तर टाइम, बरोबर। काम आणि वेळ दोन गोष्टी आहेत। आता एखादं काम करायचं आहे, आता समजा एक व्यक्ती आहे किंवा दोन व्यक्ती आहेत, एखादं काम त्याला करायचं आहे, बरोबर। आता एखादं काम करत असताना एकाला कमी वेळ लागेल आणि एकाला जास्त वेळ लागेल, म्हणजे त्याच्यामध्ये आता तीन गोष्टी आली, एक तर टाइम आला, एक आला काम। आता हे टाइम कशावरून ठरते, आता एकाला जास्त टाइम लागू लागले, एकाला कमी टाइम लागू लागले, आता हे कशावरून ठरते तर प्रत्येकाच्या क्षमतेवरून ठरते। कशावरून ठरणार आहे, क्षमतेवरून। जसं की उदाहरणामध्ये आपल्याकडे दोन कार्यकर्ते आहेत, एक आहे ए आणि एक आहे बी। दोन व्यक्ती आले, एक ए नावाचा आणि एक बी नावाचा। जसं की आता एखादं काम दिलो मी, कोणतेही काम करायचं, जसं समजा एक घर बांधायचं, एक घर बांधायचं होतं, तर आता ए व्यक्तीला समजा 10 दिवस लागू लागले। किती दिवस लागले तर 10 दिवस। आणि एक दुसरा व्यक्ती आहे बी नावाचा, त्याला आता समजा उदाहरणामध्ये 15 दिवस लागू लागले तेच घर बांधायला। आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला सगळ्यात अगोदर लक्षात यावं, कोणती गोष्ट की दोघंही काम करताना तेच काम करणार, असं नाही की ह्यानं एक दुसरंच घर बांधायला ह्यानं दुसरंच घर बांधायला। काम दोघांसाठी कसे राहणार आहेत, समान राहणार आहेत। म्हणजे दोघंही जर काम करत असतील तर सेम काम करणार, तरच ते गणित त्या प्रकारचं सेट केलं राहते, कळलं का। आता मला सांगा, एला 10 दिवस लागले, बीला 15 दिवस लागले, एक काम करायचं होतं। आता काम कोणतं करायचं, गणिती भाषेमध्ये आपल्याला काम म्हणजे समजणं, काम म्हणजे समजायला काही तर समजणं। मग आता काम समजण्यासाठी कोणतं तरी एक ठराविक काम समजण्यासाठी आपल्या गणितामध्ये काय करता आपण तर त्या दोन संख्येची लसावी काढायची। आता काम तर घेता ना, आता एक घर बांधायचं होतं, ठीक आहे, आपल्याला इथं काम लिहिता येते का, एक घर बांधायचं म्हणून लिहिता आहे ना। मग आता आकड्यामध्ये काय तर टाकायचं काम, आकड्यामध्ये काय काम टाकायचं तर दोघं सुद्धा हे दोन जे आहेत ए आणि बी दोघाला सुद्धा सेम काम यावं असा आकडा टाकायचा, असा आकडा टाकायचा। म्हणजेच काय, जसं की आता 10 आणि 15 आहे, दोघांसाठी समान काम करायसाठी एक आपल्याकडे ऑप्शन राहते, कोणतं राहते तर लसावी मेथड। लसावी जो आपण काढत्या, जसं की इथं 10 आकडा आणि एक कोणता इथं 15 आहे, ज्यावेळेस आपण लसावी काढत्या याचा अर्थ एक जे संख्या निघते लसावी, ती संख्या कशी राहते माहिती आहे का, 10 आणि 15 दोन्ही संख्येनं भाग जाणारी संख्या राहते। दोन्ही संख्येनं काय भाग जाणारी संख्या, आपल्याला ते संख्या पाहिजे, म्हणजे 10 नाही कटाव आणि 15 नाही कटाव ते संख्या। त्याच्यामुळे आपण काय काढलं, लसावी काढल्या। एक आहे 10 आणि 15, याचा काय काढायचं होता लसावी। आता लसावी काढायचं तर 10 आणि 15 आहे, दोन्ही संख्येला भाग जाणारी पहिल्यांदा एक संख्या शोधायचं। जसं की इथं 5 आहे, आता 5 दोन्ही 10 आणि 5 3 जा 15, 2 आणि 3 येऊ लागले, ठीक आहे। त्याच्यानंतर आता 2 आणि 3 राहिले, पहिल्यांदा आता कितीनं भाग जाणार, 2 न, बे 1 बे, 3 ला 3 जशाला तसं, वापस कितीनं भाग जाणार, 3 1 3। नंतर इकडे जे अलीकडे संख्या आहेत 5 2 आणि 3, याचं काय करावं लागेल तर गुणाकार करायचं। काय करायचं, गुणाकार। 5 दोन्ही 10, 10 3 जा 30, लसावी किती उरली 30। आता लसावी काढायची हेच एक मेथड आहे का तर दुसरी मेथड आहे, दुसरी कोणती मेथड आहे आता इकडे आहे का। आता हे जर झाली नॉर्मल कॉमन मेथड 10 आणि 15। आता जर शॉर्ट मध्ये जर काढायचं असेल, कधी कधी संख्या छोट्या येतात, मग त्याच्यामध्ये आपल्याला लवकर जर काढायचं असेल तर काय करायला, इकडे बघा थोडंसं, एक संख्या होती 10 आणि एक संख्या होती 15। लसावी म्हणजे काय आता सांगितलं होतं की दोन्ही संख्येला भाग जाणारी एक संख्या असते, दोन्ही संख्येला भाग जाणारी एक संख्या। आता आपण काय करायचं, दोघांमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे ते शोधायचं। दोघांमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तर इथं 15, बरोबर। ह्या 15ला त्याच्या अलीकडच्या जेवढी बी काही संख्या आहे त्या संख्येनं भाग जाते का एक वेळेस चेक करायचं। आता 10 न भाग चले का इथं तर जाय ना चले। मग आता काय करणार नेक्स्ट स्टेप, आता या ठिकाणी 15 आहे, 15ची तुम्ही दुप्पट करायचं। आता 15 एकाचा पाडा म्हणायचं सरळ, 15 दोन्ही 30। आता इथं जे 30 येऊ लागले, 10 न भाग चले का या ठिकाणी, चले भाग, अलीकडच्या संख्येनं भाग जाव, कारण आता 15चा पाडा लिहायला म्हणजे 15 नंतर भाग जाणारच आहे त्या संख्येला, आणि अलीकडच्या संख्येनं 10 न चले, बरोबर। म्हणजे लसावी किती सापडली, आता दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती घटली या ठिकाणी, 30 घटली। म्हणजे लसावी किती झाला या ठिकाणी 30 झाला। आता सगळ्यात अगोदर आपण काय केलं,
तर 10 आणि 15चा लसावी काढला. लसावी किती आली या ठिकाणी? तर 30. आता हे जे 30 असणार हे काय असणार माहिती आहे का? तर दोघांसाठी एक काम आपण करणार होत्या. काम कोणतं असणार? तर 30 काम असणार. किती काम असणार होता? 30 काम. आपण आता काम आकड्यामध्ये घेतले. कशामध्ये घेतल्या? आकड्यामध्ये, अंकामध्ये. आता अंकामध्ये तर 30 काम घेतल्या. 30 काम करायला ए ला किती दिवस लागल? ते 10 दिवस. बी ला किती दिवस लागल? ते तर 15 दिवस. ए नं 10 दिवस लावला. किती काम करायला? 30 काम करायला. तर आता याच्यानंतर एक गोष्ट काढायची होती आपल्याला. कोणती गोष्ट काढायची होती? तर क्षमता. काम तर काढले आपण, दुसरी गोष्ट कोणती काढायची या ठिकाणी? तर क्षमता. आता क्षमता कशी काढणार? क्षमता म्हणजे काय? तर एका दिवसाला ते व्यक्ती किती काम कराले एवढंच फक्त शोधणं. आता जसं की उदाहरणार्थ एला किती दिवस लागेल? ते 10 दिवस. 10 दिवसामध्ये किती काम कराल? 30 काम. बरोबर. म्हणजे आता एका दिवसामध्ये एक किती काम करल, म्हणजे एची क्षमता किती आहे सगळ्यात अगोदर ते काढावं लागतं. जसं की 10 दिवस लागले, 10 न ह्या 30 ला भाग द्यायचं. 10 3 जा 30, म्हणजे जे 3 काम येऊ लागले, 3 काम जे येऊ लागले ते काय असणार आहे? एका दिवसाला 3 काम कराले. एका दिवसाला किती काम करणार आहे? 3 काम. या ठिकाणी एका दिवसाला 3 काम, म्हणजे असं 10 दिवसामध्ये किती काम होणार आहे? टोटल 30 काम होणार आहे. ए व्यक्तीलाही 30 काम दिले आपण, बी व्यक्तीलाही 30च काम दिलेलं आहे. पण आता ह्याची क्षमता किती येणार आहे बघा. आता याला 15 दिवस लागल, ते 15 ने इकडे भाग आला. 15 दोन्ही 30, म्हणजे आता याची क्षमता किती येऊ लागली? तर 2 काम करायची. किती काम करायची? 2 काम करायची. टोटल काम किती आहे? 30 काम. दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या एक शोधल्या, टोटल काम केले आपण. त्याच्यानंतर त्याची क्षमता काढून घेतला. 10 दिवस लागाल ते ठीक आहे. किती काम करायला? 30 काम करायला. 10 3 जा 30, म्हणजे एका दिवसाला क्षमता म्हणजे काय असणार? तर एका दिवसाला केलेलं काम, म्हणजे एका दिवसाला त्यानं 3 काम करायला. नंतर बी एका दिवसाला किती काम करायला? तर 2 काम करायला. आता प्रश्न तयार कसं होते? प्रश्न असं तयार होते की जर समजा एला 10 दिवस लागले, बी ला 15 दिवस लागले, जर समजा दोघं मिळून जर ते काम करायला चालू केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? या टाईपचे प्रश्न येतात. आता ह्या वेळेस पहिल्यांदा आपल्याला एक काम करावं लागेल की काम किती आहे टोटल. काम तिथं परीक्षेमध्ये देत असताना काय म्हणणार आहे? किती काम, टोटल काम किती आहे? 30 काम. आता 30 काम तर करायचं होतं. किती काम करायचं होतं? 30 काम. टोटल काम किती आपण वरी लिहिल्या. आता 30 काम करत असताना 30 काम करायला जे व्यक्ती येऊ आहेत, जसं की आता क्वेश्चन कसा तयार झाला की दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. मग दोघं मिळून म्हणजे 30 काम तर झालं. दोघं मिळून म्हणजे कोण? ए पण येणार प्लस त्याच्यासोबत कोण येणार आहे जोडीनं? बी पण येणार आहे. टोटल काम होतं तर 30 काम. 30 वरी भागिले मध्ये. आता ए व्यक्ती मला सांगा या ठिकाणी ए व्यक्तीचं क्षमता किती होती की एका दिवसाला त्यानं किती काम करू शकत होता? तर 3 काम करू लागता. आणि बी व्यक्ती एका दिवसाला किती काम करू लागता? 2 काम. जर समजा मी आता दोघांनाही आणलो समोर की बाबा ए आणि बी तुम्ही दोघंही काम करायला चालू करा. आता ए किती काम करल? 3 काम करल त्याच्या हिश्श्याचं एका दिवसामध्ये. बी किती काम करल? 2 काम करल. मग आता दोघांचे जेव्हा मी जॉईंट करतो 3 आणि 2 टोटल किती झाले? 5. म्हणजे एका दिवसामध्ये किती काम होणार? ज्या वेळेस दोघं येऊ लागले तेव्हा 5 काम. बरोबर आहे. असं काम किती करायचं? टोटल 30 करायचं आहे. 30 काम करायचं आहे. एका दिवसाला किती होणार? 5 होणार. म्हणजे आता 5 न डायरेक्ट वरी भाग द्यायचं. 5 1 5, 5 सख, म्हणजे किती दिवस लागतील आता ते पूर्ण काम करायला? दोघं मिळून 6 दिवस लागतात. किती दिवस लागले? 6 दिवस. आता जसं कधी कधी 2 व्यक्ती येतील, कधी कधी 3 व्यक्ती येतील, काय प्रॉब्लेम नाही. 3 व्यक्तीला आले तिघाचा लसावी काढायचं. 2 व्यक्ती आले तर दोघाचा लसावी. जसं आता लसावी काढल्या, ज्या वेळेस टोटल जेव्हा दोघाला मिळून दिवस जर काढायचे असतील तर दिवस बरोबर काय असणार आहे बघा. थोडंसं आता त्याला फॉर्म्युलाच्या रूपामध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहायचं? दिवस बरोबर वरी काय असणार आहे? टोटल काम, आणि खाली काय असणार आहे? तर क्षमता. क्षमता कोणाची? जे मिळून दोघं मिळून म्हणलं तर दोघांची क्षमता टाकावं लागेल. एकट्याचं विचारलं तर एकट्याची क्षमता टाकावं लागेल. जे विचारले त्याची क्षमता टाकायचं. कळलं एवढं? आता आहे का? जसं की आता पहिलं टाईप कोणता आहे? तर 2 व्यक्ती पर आधारित सवाल. बरोबर. आता इकडे आहे का? जसं की आता पहिलं गणित आलं. अकेला ए एक कार्य को 6 दिन में पूरा करता है तथा अकेला बी समान कार्य को 8 दिन में पूरा कर सकता है. ए तथा बी दोनों मिलकर समान कार्य को कितने दिन में पूरा करेंगे. सगळ्यात अगोदर एक काम करावं लागेल की क्वेश्चन मध्ये दिलंय काय आणि आपल्याला काय विचारलंय. बरोबर. आता क्वेश्चन मध्ये सगळ्यात अगोदर दिलंय काय मला सांगा. ए एक कार्य को 6 दिन में पूरा करताय. जसं क्वेश्चन दिलंय त्या प्रकारचं आपण सोल्युशन करायला चालू करायचं. जसं की
पहिल्यांदा कोणता व्यक्ती आहे? ए व्यक्ती आहे, बरोबर. ए व्यक्तीला मला सांगा किती दिवस, कितने दिन में? 6 दिन में पूरा करता है. एला किती दिवस लागू लागते? 6 दिवस लागू लागते, बरोबर. आता त्याच प्रकारचं तथा अकेला बी म्हणजे एकट्या बी ला किती दिवस लागेल? अकेला बी समान कार्य को 8 दिन में पूरा करता है. समान कार्य को कितने दिन में पूरा करता है? तर 8 दिन में. दोघांचे दिवस लागले, ह्याला 6 दिवस, ह्याला 8 दिवस. आता जर समजा मला टोटल सगळ्यात पहिलं काम कोणतं असणार की आपल्याला टोटल काम काढायचं. टोटल काम काढायचं एकच ऑप्शन आहे. इकडे जेवढी बी काही संख्या दिसली त्याचं लसावी काढायचं. आता इथे किती दिसायची संख्या? 6 आणि 8. म्हणजे 6 आणि 8 चा या ठिकाणी मला काय काढावं लागेल? तर लसावी काढावं लागेल, बरोबर. 6 आणि 8 आहे, दोघांचा लसावी काढायचा आहे. एक तर जे आपण रेग्युलर मेथड वापरतात ते मेथड वापरायचं, किंवा जसं की आता मी शॉर्ट मेथड सांगितलं होतं की 6 आणि 8 चा लसावी काढायचा असेल, या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 8 आहे. या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 8 आहे. या ठिकाणी मोठी संख्या कोणती आली? 8. आता ह्या 6 न 8 ला भाग जाते का? जाय ना. मग काय करायचं म्हणून नेक्स्ट स्टेप, त्याचा पाडा लिहायचा. पाडा म्हणजे कसं? 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24. आता या 16 ला 6 न भाग चाललंय का? जात नाही. आता 6 न ह्या 24 ला भाग जाते का? चाललंय भाग. म्हणजे 6 नाही भाग चालले आणि 8 न तर जाणारच आहे, कारण 8चा तर पाडा येते, बरोबर आहे. म्हणजे आता टोटल लसावी किती आली या ठिकाणी? 24 आली. लसावी पहिल्यांदा इथे लिहायचं 24. हे 24 म्हणजेच काय आहे? 24 टोटल काम दिलो. कोणाकोणाला काम दिलो? तर दोघालाही काम दिलो, सेम काम दिलो. आता याला 6 दिवस लागू लागते. आता याची क्षमता किती असेल? तर 6 नाही तर भाग घातले आपण. 6 4 जा 24. म्हणजे एका दिवसाला किती काम करायला या ठिकाणी? 4 काम करायला. क्षमता एका दिवसाला 4 काम, असं असतं ना. 6 दिवसामध्ये 24 काम करेल पुरं. त्याच प्रकारे इथं बी ला 8 दिवस लागतील, बरोबर. म्हणजे आता ह्याची क्षमता किती आहे? 8 3 जा 24, म्हणजे 3 काम. 8 न ह्या 24 ला भाग घालायचं, बरोबर. इकडे आहे का? आता याची क्षमता किती आली? 4 काम करायची. आणि बी ची क्षमता किती आली? एका दिवसाला 3 काम करायची, बरोबर. आता त्याच प्रकारचं टोटल काम करायचं होतं 24. टोटल काम किती करायचं होतं? 24. 24 काम करायला कोण येणार आहे? तर दोघं मिळून म्हणले. क्वेश्चन मध्ये बघा, ए तथा बी दोनों मिलकर समान कार्य को कितने दिन में पूरा करेंगे. कार्य तर आलं या ठिकाणी किती आलं? 24, बरोबर. करा येणारे कोण होते? ए प्लस बी. मग ए प्लस बी म्हणजे टोटल काम होतं 24 भागिले मध्ये ए प्लस बी म्हणजे किती आहे? एकची क्षमता किती होती? 4 काम. आणि बी ची क्षमता किती होती? तर 3 काम. 4 + 3 करावं लागेल या ठिकाणी. 24 4 + 3 किती येणार या ठिकाणी? तर 7, बरोबर. आता 24 भागिले 7 आहे. प्रत्येक बारला भाग जाणारी संख्या येते असं काही नाही. कधी कधी 24 भागिले 7 असा अपूर्णांकात येते. ऑप्शन मध्ये एक वेळेस चेक करायचं 24 भागिले 7 आहे का, आणि जर नसेल तर त्याला आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात काढावं लागेल. कसं? एकतर 24/7 दिवस येणार, किंवा 7 न आता 24 ला भाग घालायचा. सगळ्यात पहिलं काम काय केलं आपण? 7 न 24 ला भाग घातला. 7 3 जा जेवढी वेळ स्टार्टिंगला पूर्ण भाग जाईल तिथपर्यंत पूर्ण भाग घालायचा. 7 3 जा 21, 7 त्रिक 21. पण आता इथं शिल्लक किती राहिले? 3 राहिले. आता उरलेलं जे 3 आहे ते वर लिहायचं, आणि छेदस्थानी काय लिहायचं? जे 7 खाली होतं की नाही, जशाला तसंच 7. 3.3/7 दिवस. एकतर 24/7 येणार, किंवा 3/3/7 दिवस. दोन्ही उत्तर जे ऑप्शन मध्ये आहे ते क्लिक करायचं. कळलं एवढं? आता त्याच टाईपचं नेक्स्ट आहे. जसं की आता अकेला ए कार्य को 10 दिन में पूरा करता है तथा अकेला बी समान कार्य को 40 दिन में पूरा कर सकता है. ए तथा बी दोनों मिलकर समान कार्य को कितने दिन में पूरा करेंगे. त्याच टाईपचं गणित आहे. सेम प्रोसेस कसं करणार अगोदर आपण? पहिल्यांदा ए व्यक्ती दिले, नंतर कोण दिले? बी व्यक्ती. ए कार्य को कितने दिन में पूरा करता है? तर 10 दिन में. बी अकेला बी समान कार्य को 40 दिन में पूरा करता है, म्हणजे बी ला किती दिवस लागले? तर 40 दिवस. सेम प्रोसेस. दोघांचं काम कसं असणार? तर दोघांची लसावी काढल्या. दोघांची लसावी म्हणजेच काय? तर दोघांचं काम येणार. आता चेक करा लसावी काय ते. 10 आणि 40 आहे. 10 आणि 40. आता या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? याच्यामध्ये 10 आणि 40 चा लसावी काढायचा होता, बरोबर. लसावी काढायची शॉर्टकट टेक्निक कोणती होती? मोठी संख्या कोणती आहे या ठिकाणी? 40 आहे. आता 40 ला अलीकडल्या संख्येला भाग चाललंय का? चाललंय. 10 4 जा 40. मग लसावी किती येणार या ठिकाणी? तर 40. एकतर अशी मेथड वापरायचं, किंवा आता याला उभी रेष जे आपण रेग्युलर लसावी काढतात ते प्रकार. 10 न पहिल्यांदा भागातल्या 10 1 10, 10 4 जा 40, 4 9 5 4 1 4, 10 गुणिले 4 10 4 जा 40. सेम प्रोसेस कोणतंही वापरा. लसावी किती आली या ठिकाणी? आता 40 काम. लसावी काढल्या म्हणजेच काय काढल्या आपण? तर काम काढल्या टोटल, बरोबर. आता इकडे
10 आता क्षमता काढायचं, काम तर काढल्या, पहिलं काम असणार की काम काढणं आणि दुसरं काम काय असणार तर त्याची क्षमता काढणं. आता 10 इकडे भाग आला, 10 4 जा 40 म्हणजे 4 काम आली ह्याची क्षमता. क्षमता किती आली? 4 काम करायची. वापस बी ची क्षमता किती येते? 40 ने इकडे भाग आला, 40 एक 40, बस सेम आहे ना, 40 एक 40 म्हणजे याची क्षमता किती आहे तर 1 काम करायची. एवढं तर समजलं. आता इकडे टोटल काम सगळ्यात अगोदर वरी लिहायचं. टोटल काम जेवढं बी काय असेल, कारण तेवढंच तर काम करायचं आहे, जेवढं काम करायचं आहे तेवढं वरी लिहावं लागेल मला. 40 ला 40 कामला काम, 40 काम करायला कोण येणार होतं? दोनों मिलकर म्हणले. बघा तिकडे ए तथा बी दोनों मिलकर. दोनों मिलकर म्हणजेच कोण? ए प्लस बी, म्हणजेच दोघांची क्षमता मला टाकावं लागेल. बरोबर. 40 ला 40 भागिले ए प्लस बी म्हणजे ए ची क्षमता किती होती तर या ठिकाणी 4. 4 प्लस बी ची क्षमता किती होती तर 1. 4 प्लस 1 वरील लिहायचं 40 टोटल काम आहे म्हणून, भागिले मध्ये 4 अधिक 1 4 आणि 1 5 आले या ठिकाणी. 5 न भागाला वरी 5 1 5 85 40. किती दिवस लागले या ठिकाणी तर 8 दिवस. किती दिवस लागतील तर 8 दिवस. आता त्याच प्रकारचा थोडासा आता टाइप चेंज होईल. थोडस चेंज म्हणजे बघा इकडे आता x तथा y मिलकर एक कार्य को 9 दिन में तथा y अकेला उसी कार्य को 15 दिन में कर सकता है. x अकेला उस काम को कितने दिन में पूरा करेगा. टाइप थोडस चेंज झाले पण कॉन्सेप्ट तेच आहे, मेथड तेच आहे. कोणती आहे बघा इकडे. x तथा y मिलकर एक कार्य को 9 दिन में पूरा करता है. सगळ्यात अगोदर वाक्य वाचले आपण. वाक्य काय होतं? x तथा y म्हणजेच काय तर x प्लस y दोघं मिळून, x आणि y दोघं मिळून x तथा y किसी एक कार्य को 9 दिन में पूरा करते. म्हणजे x आणि y ला किती दिवस लागले तर 9 दिन. किती दिवस लागले तर या ठिकाणी 9 दिवस. पहिल्यांदा जे क्वेश्चन मध्ये दिलंय ते फक्त मांडून घ्यायचं बस, बाकी काय नाही. y अकेला उसी कार्य को 15 दिन में पूरा करते म्हणजे आता y एवढा कोण एवढा y एकटा y आता किती दिवस लागतील एकटा y ला तर 15 दिन में. कितने दिन में? 15 दिन में. आता पहिल्यांदा इथं x आणि y आले, नंतर y आले, अलीकडे दिवस आहेत ना. आता सेम प्रोसेस आपल्याला पहिली स्टेप कोणती असणार आहे तर या ठिकाणी काम काढणं. काम कसं काढणार तर दोघांचा लसावी. 9 आणि 15 9 आणि 15 याचं काय काढायचं आहे तर लसावी. सेम प्रोसेस लसावीला एकतर तुम्ही उभी मांडणी करा किंवा बघलं की समजा की या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे 9 आणि 15 मध्ये 15 आहे. या ठिकाणी मी साईडला काढतो 9 आहे आणि या ठिकाणी किती आलं 15 आलं. 9 न 15 ला भाग चालय का? जात नाही. 15चा पाडा लिहिले आपण 15 दोन्ही 30. 9 न चले का या ठिकाणी? जायना चले वापस डबल 15 त्रिक 45. आता 9 न भाग जाते का? 9 5 45 आणि 15 न तर भाग जाणारच आहे कारण 15चा पाडा आपण लिहिला. लसावी किती आली या ठिकाणी आता मग इथं 45. लसावी किती आली 45. लसावी जेवढं बी असेल तेवढं समोर लिहायचं म्हणजेच का होय 45 काम टोटल काम. आता सेम प्रोसेस. आता क्षमता काढायचं. काम तर काढल्या, क्षमता काय असणार आहे? ह्याला 9 दिवस लागत म्हणजे एका दिवसाला किती काम केलं असेल 9 5 45 म्हणजेच 5 काम केलं असेल. आता y ना, y ची क्षमता किती आहे? y ची क्षमता 15 ना इथं 45 ला भागाला 15 त्रिक 45 45 म्हणजेच ह्याची क्षमता किती होईल तर 3 काम करायचे. आता मला सांगा थोडस x अकेला उस कार्य को कितने दिन में पूरा करेगा. काम कोण करायलंय? x येणार आहे. पहिलं काय म्हणत होतं? दोनों मिलकर म्हणत होतं. आता काय म्हणलं? फक्त एकट्याचं काम विचारा. एकट्या ते काम करायला किती दिवस लागतील. आता सगळ्यात अगोदर एवढं समजा की काम किती आहे टोटल 45 आहे. काम किती आहे ठिकाणी 45 काम वरील लिहायचं. आता 45 काम करायला कोण येणार होतं तर ए येणार होता. सॉरी कोण येणार होतं? x येणार होता. बरोबर आहे. मग x खाली टाकावं लागेल आपल्याला. x खाली टाकावं लागतं याचा अर्थ काय तर x ची क्षमता टाकावं लागेल तिथं. x ची क्षमता. आता x ची क्षमता सापडते कशी एक वेळेस चेक करा. 45 कामला 45 काम वरी भागिले मध्ये x ची क्षमता किती असणार आहे बघा इकडं. आता x प्लस y ज्या ठिकाणी होतं x प्लस y ची क्षमता किती होती 5 काम करायची. आपल्याला या ठिकाणी y ची क्षमता भेटली. y ची क्षमता किती आहे 3 काम करायची. म्हणजे ह्या दोघांमध्ये y ची किंमत 3 आहे प्लस मी x ची क्षमता किती टाकू म्हणजे दोघांची बेरीज केल्यावर इथं 5 काम मला सापडल. x ची क्षमता किती असणार आहे इथं तर 2 भेटल. किती भेटल? x ची किंमत किती टाकावं लागली इथं 2. तेव्हा कुठं 2 अधिक 3 केल्यावर 5 होऊन जाते. बरोबर. आणि जर समजा हे जर टेक्निक समजत नसेल तर काय करायचं जर एकट्याचं जर काम विचारलं तर दोघांची वजाबाकी करून टाकून द्यायचं. 5 मधून 3 गेलं किती उरलेत 2 उरलेत. कळलं का?
भागिलेमध्ये एकची क्षमता किती टाकल्या आपण 2 टाकल्या. आता 2 टाकल्याच्या नंतर वरी आले 45 खाली आले 2. बरोबर. एक तर 45/2 दिवस उत्तर येणार किंवा ऑप्शन मध्ये जर नसेल तर आपल्याला काय करावं लागते पूर्णांकयुक्त अपूर्णांकात उत्तर काढावं लागेल. जसं की आता 2 2 2 2 4 पहिल्यांदा 2चा भाग बसला. आता 2चा भाग झाल्याच्या नंतर पुढे कोणता आकडा आहे ठिकाणी 5 आलं. वापस 2 न भागातल्या 2 2 4 इथे किती उराले 1 उराले. आता जेवढे बी काही शिल्लक आहे ते कुठे येणार आहे वरी. ही एक शिल्लक आहे ते वरी आणि छेदस्थानी काय येणार होतं इथं किती होतं या ठिकाणी छेदस्थानी 2 होतं. 2 इथे लिहायचं म्हणजे 22/1/2 दिवस. या दोघांपैकी कोणतेही जे ऑप्शन मध्ये असेल ते आपलं उत्तर असेल. आता नेक्स्ट टाइप आता ह्याच प्रकारचं आहे थोडंसं गणित बघा इकडं. राम और श्याम मिलकर किसी काम को क्रमश 8 दिन में पूरा कर सकते हैं. राम अकेला उस कार्य को 12 दिन में पूरा करता है तो श्याम अकेला उसी काम को कितने दिन में पूरा करेगा. त्याच टाइपचा क्वेश्चन आहे. आता थोडंसं एकदा चेक करा. राम और श्याम मिलकर म्हणताय. राम और श्याम मिलकर म्हणजेच काय पहिल्यांदा येणार या ठिकाणी राम त्याच्यानंतर और श्याम म्हणले ना मग प्लस श्याम बी आला इथं. राम आणि श्यामला किती दिवस लागू लागले ते दोघे मिळून एक काम करायला किती दिवस लागू लागले तर 8 दिन में. कितने दिन में तर 8 दिन में. त्याच्यानंतर पुढे काय दिले बघा राम अकेला उस कार्य को 12 दिन में पूरा कर सकता है. आता एकटा राम येवला इथं एकटं पाडलं बिचाराला. आता एकटा राम ज्या ठिकाणी येवला एकटा रामला किती दिवस लागतील इथं 12 दिवस. या ठिकाणी 12 दिवस आलं. आता विचारते कोणाचं तो श्याम अकेला श्यामचं विचारू लागले. मग सगळ्यात पहिल्यांदा काम कोणती आपली पहिली स्टेप कोणती आहे तर दोघांचं मिळून एक काम काढायचं. काम काढायसाठी लसावी मेथड सेम 8 आणि 12 आहे. लसावी किती येणार आहे थोडंसं एकदा चेक करायचं. 8 आहे 8 आणि 12 8 न भाग चले का 12ला जायना चले. 12ची दुप्पट करायचं 12 दोन्ही 24 8 न चले का या ठिकाणी चले बघा 8 3 जा 24 म्हणजे 8 ने भाग चले आणि 12 ने भाग चले. लसावी किती आला या ठिकाणी 24. जेवढं बी काही लसावी येते तेवढं काय असणार आहे या ठिकाणी तर काम असणार आहे 24 काम. आता 8 न या ठिकाणी आता क्षमता काढून घ्या. राम आणि श्यामची क्षमता किती असेल 8 3 जा 24 3 काम करायचे. सेम प्रोसेस. आता रामची क्षमता किती आहे तर 12 ना इथं भाग द्या 12 दोन्ही 24 म्हणजे 2 काम करायची क्षमता. सगळ्यात पहिल्यांदा आता शेवटी बघायचं की आपल्याला विचार आले काय. कारण गणितामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असते की शेवटी काय विचार आले. बरोबर. तो श्याम अकेला उस काम को कितने दिन में पूरा करेगा. मग काम किती होतं 24 काम. टोटल काम वरी लिहिले आपण 24 कामला 24 काम आणि भागिलेमध्ये जर जे व्यक्ती काम करायला लागले त्याची क्षमता खाली टाकावं लागेल कारण रूल तर तेच आहे. बरोबर आहे. एकटा श्याम एवढा आता कोण होणार एकटा श्याम म्हणजेच काय ठिकाणी श्यामची क्षमता टाकावं लागेल. श्यामची क्षमता टाकायचं 24 ला 24 भागिलेमध्ये श्याम आले. श्यामची क्षमता कशी सापडते सेम प्रोसेस. जर एकट्याचं जर विचारलं तर काय म्हणलो मी तर वजाबाकी केलं तरी जमते. 3 मधून 2 गेलं किती उरलेत 1 किंवा नाही गेलं नॉर्मल कॉमन सेन्स आहे. राम आणि श्यामची दोघांची मिळून क्षमता किती आहे 3 काम आहे. या ठिकाणी 8 दिवस 12 दिवस ज्या वेळेस तुमची लसावी निघाली ह्या 8चं आणि ह्या 12 दिवसाचं काम संपलं. आता याच्याकडे बघायचं नाही. काही जण घाई गडबडीमध्ये 8 ह्याला क्षमता घेतात 8 आणि 12 कळलं का. 8 आणि 12चं कामच संपलं. कधी संपलं ज्या वेळेस लसावी आपण काढत्या त्यावेळेस. मग आता फक्त या काम आणि क्षमतावर सगळा खेळ चालते. आता चेक करा श्यामची क्षमता काढायचं होतं. श्याम कुठं आहे ठिकाणी राम प्लस श्यामला किती आहे मला सांगा 3 आहे. त्यापैकी रामची क्षमता किती होती 2 काम करायची होती. म्हणजे जर समजा मी रामची जर क्षमता जर या ठिकाणी 2 टाकलो तर प्लस श्यामची क्षमता किती टाकावं म्हणजेच टोटल दोघांचे मिळून 3 काम पूर्ण होईल. श्यामची क्षमता किती टाकावं लागली या ठिकाणी तर 1 टाकावं लागेल. किती तर 2 अधिक 1 केल्यावर 3 काम पुरे होतील. बरोबर. बघा इकडे श्यामची क्षमता किती आली या ठिकाणी तर 1 आली. आता 1 नवरी भाग दिल्याच्या नंतर काय येणार आहे 1 24 जा 24 म्हणजेच किती दिवस लागतील या ठिकाणी तर 24 दिवस एकट्या श्यामला ते काम करायला लागतील. बरोबर. आता थोडंसं पुढे बघा. आता इथे किती कार्यकर्ते येणार आहेत 3 कार्यकर्ते कारण 3 व्यक्ती पर आधारित संवाद. सेम प्रोसेस जरी 2 व्यक्ती होत्या 3 व्यक्ती होत्या काढायचं काय शेवटी लसावीचा. आता लसावी कसं करायचं बघा इकडं. जर समजा उदाहरणामध्ये आता या ठिकाणी ए व्यक्ती होता पहिल्यांदा नंतर बी होतं नंतर सी होतं.
आता समजा ए ला 10 दिवस लागू लागले, किती दिवस लागू लागले ते 10 दिवस, बी ला समजा एक 15 दिवस लागू लागले आणि या सी ला 20 दिवस. पहिल्यांदा 2 व्यक्ती होते, आता आले 3 व्यक्ती. सेम प्रोसेस, ह्याला 10 दिवस, ह्याला 15 दिवस, ह्याला 20 दिवस. आता सगळ्यात अगोदर आपण काय काम करणार, तर तिघाला सुद्धा एक समान काम देणार. समान काम देण्यासाठी तिन्ही संख्येनं भाग जाणारी एक संख्या पाहिजे आपल्याला. ते संख्या कशी भेटते, लसावीनं. एकच ऑप्शन आहे. 10, 15 आणि 20 आहे. 10, 15 आणि 20 आहे. आता लसावी काढण्यासाठी 2 प्रोसेस आहेत. एक तर रेषावरून काढायचं 5-5 न भाग देत, बरोबर. कसं, पहिल्यांदा 5 न भाग जाणार या ठिकाणी, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, बरोबर. मग नंतर काय, 2, 3, 4 आलेत, वापस कितीनं भाग घालू मी, 2 आणि 4 ला 2 न भाग जाते बघा लसाईने. 2 इथं भागातला, 2 1 2, 3 ला 3 आणि 2 2 4. आता जे बी काही संख्या दुसऱ्या आहेत, आता इथं 3 आणि 2 उरले शेवटी. आता इथं तर भाग जाय ना, एक एक सेपरेट उरलं. मग आता काय करणार, 5 गुणिले 2, 5 दोन्ही 10, 10 गुणिले 3 करायचे या ठिकाणी. 10 3 जा 30, 30 दोन्ही 60. एक तर हे प्रोसेस करून 60 उत्तर काढायचं, किंवा किंवा सेम प्रोसेस मी आता काय सांगितलं होतं, शॉर्टकट आपली 10, 15 आणि 20 आहे. या ठिकाणी 10 आली, या ठिकाणी 15 आलं, या ठिकाणी 20 आलं. आता या तिघांमध्ये मोठी संख्या कोणती होती, 20 होती. रूल कोणता आहे आपलं, तर या मोठ्या संख्येला अलीकडल्या सगळ्या संख्येनं भाग जाव, बरोबर आहे. हेच तर रूल आहे आपलं. आता 15 न भाग जाते की चेक करा एक वेळेस, 15 न भाग चालय का, जायना चालेल. 10 न चालेल, पण 15 न जायना चालेल. प्रॉब्लेम तिथं आहे, बरोबर आहे. आपलं 20च्या नंतर 20 एकाचा पाडा लिहायचं म्हणून, 20च्या नंतर काय येणार आहे, 20च्या नंतर 40. आता एक काम करा, 10 न तर चाललंय 40 ला, पण 15चा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा, बरोबर आहे की नाही. मग आता 20 3 जा 60 करा. आता 15 न भाग चालेल का, 15 4 जा 60 एवढा आले बघा. त्यानंतर 10 सक 60 इथे बेवराले, आणि 20 न तर भाग जाणारच आहे, बरोबर. म्हणजेच टोटल आता या ठिकाणी लसावी किती सापडला, या ठिकाणी 60 सापडला. आता एक काम करा, छानपैकी इथं काय लिहायचं, आता इथं 60. आता हे जे 60 काढले आपण, काय काढल्या, सेम प्रोसेसनं 60 काम असणार. आता 10 न भाग घाला. आता पहिल्यांदा याची क्षमता काढावं लागेल आपल्याला, बरोबर. 10 न इथं जेव्हा भाग घालत्या, 10 6 जा 60, म्हणजे किती काम मिळवले, 6 काम. वापस या 15 न भाग घाला, 15 चौक 60, म्हणजे 4चा भाग बसला, म्हणजे याच्याने किती काम करायला, 4 काम. याची क्षमता किती आहे, 4 काम करण्याची. आता सेम प्रोसेस, हिला 20 दिवस लागेल, ते 20 न इकडे भाग आला, 20 3 जा 60, 3 काम. तिघाची क्षमता सापडली, तिघाची क्षमता सापडली. टोटल काम करायचं होतं 60. टोटल काम किती करायचं होतं, 60. 60 वरी लिहिले आपण, आणि भागिलेमध्ये आता तिघ मिळून जर विचारते क्वेश्चन कसा तयार झाला, तर तिघ मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करते, तर ए प्लस बी प्लस सी टाकावं लागेल, कारण तिघ मिळून विचारले. 60 ला 60 वरी भागिलेमध्ये ए प्लस बी प्लस सी कसं येते बघा. ए ची क्षमता किती आहे, 6 प्लस बी ची क्षमता 4 प्लस सी ची क्षमता किती होती, 3 काम करायची. तिघाची फर्स्ट क्लास पैकी बेरीज करून टाकून द्यायची. वरी 60 ला 60 भागिले 6 अधिक 4, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13. आता 60/13 उरले. भाग जात असेल, पूर्ण भाग जायना असेल या ठिकाणी, तर मग आता कशात काढावं लागेल, एकतर 60/13 दिवस हे येईल, किंवा किंवा आता पूर्णांक अपूर्णांकात काढा. हा 13 चौक 52, 4चा पूर्ण भाग बसला, 13 चौक 52. आता इथं शिल्लक किती उराले, 8. किती उराले, 8. उरलेला 8 वरी आणि छेदस्थानी हे 13 ला 13, म्हणजे 4.8/13 दिन. दोघांपैकी एक ऑप्शन असेल, 60/13 येईल किंवा 4/8/13 येईल. आता क्वेश्चन कसा आहे बघा इकडं, जसं की हे होतं, आता क्वेश्चन काय दिले, ए बी और सी एक कार्य को क्रमश 24 दिन 5 दिन और 12 दिन में पूरा करते हैं, वे एक साथ मिलकर इस कार्य को कितने दिन में पूरा करेंगे. आता 3 आले, किती कार्य करते, तिघ. कोण कोण, ए बी आणि सी. पहिल्यांदा ए, नंतर आला बी, नंतर आला सी, बरोबर.
ए ला किती दिवस लागल ते 24 दिवस. सेम प्रोसेस बी ला 5 दिवस. कारण जसं क्रमानं नाव आलंय त्याच प्रकार क्रमानं दिवस असणार. आता क्रमानं पहिल्यांदा ए बी सी आले ना, 24 5 12 ए बी सी. बी ला 5 दिवस, सी ला किती दिवस या ठिकाणी तर 12 दिवस. सगळ्यात अगोदर आपण काय केल्या, लसावी. कोणाचा काढायचा तर तिघाचाही काढायचा आहे. कोणती कोणती संख्या आहे, एक आहे 24, एक आहे 5, त्याच्यानंतर एक आहे 12. तिघाचाही लसावी काढायचा. एक तर सेम प्रोसेस रेग्युलर मेथड जे वापरते लसावीसाठी ते वापरायचं. जसं की आता इथं 24 आहे, 5 आहे आणि 12 आहे. 12 भाग 24 ला जाते आणि 12 ला जाते, कारण 5 चा विषयच नाही. 5 ला नंतर भाग देऊ आपण. पहिल्यांदा 12 डायरेक्ट भाग दिलो मी. 12 दोन्ही 24, 5 ला 5, 12 एक 12. आता किती उराले, 5 आणि 2. बरोबर, पहिल्यांदा 2 न भाग द्या. बे एक बे, 5 ला 5. आता शेवटी कितीनं भाग आलो मी आता 5 न. 5 एक 5. इकडे जेवढी काही संख्या येऊ लागलेत तेवढ्याचा गुणाकार करायचा. आता इकडं 12 दोन्ही 24 करा, 24 5 20. एकतर असं करायचं, 12 गुणिले 2, 12 दोन्ही 24, 24 5 20. किंवा नाही गेलं 5 गुणिले 2 करायचं, 5 दोन्ही 10 आणि 10 गुणिले जेव्हा 12 करते तेव्हा 1 0 फक्त एक्स्ट्रा जोडायचं राहते समोर. म्हणजे लसावी किती आली या ठिकाणी तर 120. लसावी किती आली या ठिकाणी तर 120. आता 120 आता आलेलं काय असेल, काम असेल टोटल. 120 वरी लिहायचं, 120 काम. 120 काम तर समजलं. आता लसावी याला पहिल्यांदा आपण मोडूत. हा, आता 24 ना पहिल्यांदा 120 ला भाग द्यायचं. 24 ना 120 ला भाग द्या, म्हणजे याची क्षमता काढून घ्या. पहिल्यांदा 24 5 20, म्हणजे तिथं किती काम येऊ आले, 5 काम. याची क्षमता किती आली, 5 काम करायची. आता 5 न इथं भाग द्या. पहिल्यांदा 5 न 120 ला भाग द्यायचा. कसं भाग द्यायला थोडंसं एकदा चेक करा. 5 मनामध्ये संख्या धरायचं. पहिल्यांदा 120 ला भाग करायचा. पहिल्यांदा इथं 12 संख्या आहे त्याला बघायचं. 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10. आता इथं बॅलन्स किती उरले, 2. उरलेलं 2 समोर जवळ जोडते आपण, तयार होते इथं 20 या ठिकाणी. आणि नंतर वापस 5 न 5 चौक 20. इथे किती काम उरले, 24 काम. क्षमता किती आली तर 24 काम करायची. आता सेम प्रोसेस सी न इथं भाग द्या. 12 न 120 ला भाग द्यायचं. पहिल्यांदा 12 एक 12, किती उरले समोर 1 0 उरले, 12 0 जा 0, किंवा 12 10 120 असंही जमते. आता पुढची स्टेप कोणती आहे, टोटल काम वरी लिहायचं. टोटल काम किती होतं, 120 काम होतं. 120 काम करायला कोण कोण येणार होतं तर ए येणार होता, ए प्लस बी प्लस सी, कारण 3 मिलकर म्हणलं होतं. वे एक 7 मिलकर म्हणजेच काय तर तिघच होते, म्हणजे तिघच मिळून करावं लागेल. 120 कामला 120 काम भागिले मध्ये ए प्लस बी प्लस सी करायचा आहे. पहिल्यांदा 5 प्लस 24 प्लस 10, 5 प्लस 24 प्लस 10, कारण तिघाची क्षमताची बेरीज करायचं आपल्याला. सेम प्रोसेस पुढे बघा तिकडं. 120 ला 120 भागिले 5 अधिक 24, 5 अधिक 24 किती होणार त्या ठिकाणी 29, 29 अधिक 10, 29 अधिक 10 किती होणार या ठिकाणी 39. म्हणजे 120 छेद 39. जर भाग जात असेल तर भाग द्यायचं, जर नाही जात असेल तर जशाला तसं ठेवायचं. आता जर समजा या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांक जर काढायचा असेल तर 39 किती जा भाग जाईल 120च्या जवळपास ते पहिल्यांदा काढावं लागेल. आता अंदाजे काय करायचं या ठिकाणी 40 समजा, 40 3 3 जा 120 पर्यंत 120च्या जवळपास चालेल. म्हणजे 39 गुणिले 3 जर केलं तर 120च्या काय तर जवळपास पोहोचल. पण मी काय केलं या ठिकाणी 39 गुणिले 3, 9 3 जा 27 चे 7, हातचे आले 2, 3 त्रिक 9, 9 2 किती आले त्या ठिकाणी 11, 117 आले. म्हणजे 39 3 जा केल्यावर किती येणार आहे 117 येणार आहे. बरोबर, 117 म्हणजे इथं शिल्लक किती उरलेत 3 उरलेत. वरी 3 आणि खाली किती उरणार आहे तर 39 दिवस. जर समजा डायरेक्ट अपूर्णांकात असेल तर 120 छेद 39, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात असेल तर 3.3 छेद 39 दिवस. दोघांपैकी दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे. आता जर समजा पुढचं गणित त्याच टाईपचं. थोडस टाईप वेगळा आहे. वेगळा म्हणजे कसं, कन्सेप्ट तेच आहे, फक्त पॅटर्न विचारायची वेगळी. ये एक कार्य को अकेला 30 दिन में पूरा करता है.
और बी और सी मिलकर इसी कार्य को 20 दिन में पूरा करते हैं तो तीनों मिलकर उस काम को कितने दिन में पूरा कर सकेंगे. सगळ्यात पहिल्यांदा काय दिले, सगळ्यात अगोदर काय दिले चेक करा एकदा. ए एक कार्य को अकेला 30 दिन में पूरा करता है. म्हणजे पहिल्यांदा एकट्या एचं काम देऊ लागले, जेचं काम दिलंय ते पहिल्यांदा लिहायचं. एला किती दिवस लागले ते 30 दिवस सॉरी, एला किती दिवस लागले 30 दिवस बरोबर. आता पुढं बी और सी मिलकर इस कार्य को 20 दिन में पूरा करते म्हण. आता या ठिकाणी सेपरेट बी चं काम आहे का ते 20 दिवस नव, बी आणि सी दोनों मिलकर म्हणजेच काय बी प्लस सी दोनों मिलकर कितने दिन में पूरा करते 20 दिन में. हे काम दिले आपल्याला बी प्लस सी च. आता एक काम करा, तीनों मिलकर विचारवाले. सगळ्यात पहिल्यांदा आपली पहिली स्टेप कोणती आहे तर काम काढणं. आता काम कसं करायचं 30 आणि 20 याचा काय करावं लागणार आहे लसावी. 30 आणि 20 चा लसावी कसं काढणार, साईडला थोडस 20 आहे ठिकाणी, नंतर या ठिकाणी किती आलं 30 लसावी काढायचं. आता लसावी आता सेम प्रोसेस 10 न भागाला, तुम्हाला 10 न भागाला 10 दोन्ही 20, 10 3 जा 30. आता वापस किती न भागवलं मी 2 न, 2 1 2 3 ला 3 वापस 3 1 3, हे 1 ला 1 जशाला तसं. किंवा तुम्ही मोठी संख्या कोणती होती 30 होती, 20 न भाग चले का जायना चले, 30 ची दुप्पट केला 60, 20 न भाग चले डायरेक्ट लसावी 60 सापडून जाते. 10 दोन्ही 20 आणि 20 3 जा 60, लसावी किती आली या ठिकाणी तर 60. म्हणजेच का वय तर 60 काम. सगळ्यात पहिल्यांदा काम सापडलं. आता काढायचं क्षमता. क्षमता कशी काढणार, 30 दिवस लागाल ते 30 न तिथं भाग द्या, 30 दोन्ही 60 म्हणजे 2 काम. काय आलं या ठिकाणी 2 काम तर क्षमता आली त्याची. 2 काम म्हणजेच काय तर क्षमता आहे, म्हणजे एका दिवसाला 2 काम करायले. कोण करायले एकटा ई. बी प्लस सी दोघांची क्षमता किती येते बघा. आता 20 न तिथं भाग द्या, 20 3 जा 60 म्हणजे किती काम मिळाले 3 काम मिळाले. दोघांची मिळून क्षमता किती आहे या ठिकाणी तर 3 आहे दोघांची मिळून. आणि एकट्या ए ची क्षमता किती आहे 2 आहे. थोडस अलीकडे चेक करायचं, अलीकडे आपण काय टाकल्या ए टाकल्या म्हणजे एकची क्षमता आहे कोणाची असणार आहे तर ए चीच असणार आहे. खाली इथं बी प्लस सी होते, याची क्षमता किती असणार आहे तर 3 असणार आहे. सगळ्यात पहिलं काम कोणतं आहे, टोटल काम वरी लिहायचं. टोटल काम किती होतं 60 काम. 60 काम आपण वरी लिहिल्या. भागिलेमध्ये आता काय टाकायचं जे विचारलंय, काय विचारलं या ठिकाणी तीनों मिलकर मध्ये, तो तीनों मिलकर उस काम को कितने दिन में पूरा कर सकते. तीनों मिलकर म्हणजेच कोण ए प्लस बी प्लस सी, तिन्ही महारथी आले या ठिकाणी. आता तिघाच्या क्षमताची बेरीज करायची आपल्याला. 60 कामला 60 काम जशाला तसं भागिलेमध्ये. सगळ्यात अगोदर तिघाची क्षमता तुम्हाला दिले का एक वेळेस चेक करायचं. आता मला सांगा, तुम्हाला ए ची क्षमता तर माहित आहे आणि बी प्लस सी ची क्षमता सुद्धा माहित आहे. 3 काम, तिघाची क्षमता भेटून गेली. म्हणजेच कसं पहिल्यांदा ए आहे, ए ची क्षमता किती आली 2 प्लस आणि ह्या बी प्लस सी ची जोडीने आली. जोडीने होत्या काही फरक नाही, डायरेक्ट भेटाली की आपल्याला बरोबर. बी प्लस सी ची क्षमता किती आहे 3 आहे. हे 3 इथं टाकून द्यायचं, कारण ह्याची आहे 3 आणि याची किती होती 2. दोघांची बेरीज करायचा. 60 ला 60 भागिलेमध्ये 2 अधिक 3 किती होणार आहे त्या ठिकाणी तर 5. आता भाग द्या वरी डायरेक्ट 5 1 5. आता 5 न वरी भाग द्यायचं, 5 1 5, 5 1 जा 5. आता इथे किती बॅलन्स उरले तर 1 उरले. उरलेलं 1 समोर जोडलं तेव्हा किती होणार इथं 10. 5 दोन्ही 10 म्हणजे किती दिवस येणार या ठिकाणी तर 12 दिवस. उत्तर काय येईल आपलं तर 12 दिवस. आता सेम प्रोसेस पुढचं गणित. आता एक थोडस वेगळ्या टाईपचं गणित आहे. पॅटर्न चेंज झालाय, कन्सेप्ट तेच आहे. एक वेळेस तुम्ही ट्राय करा, लगे मी उत्तर सांगतो. विवेक, देव तथा ललित अकेले एक कार्य को क्रमश 10, 15 दिन तथा 20 दिन में पूरा कर सकते हैं. विवेक तथा देव मिलकर समान कार्य का आधा काम कितने दिन में पूरा कर सकेंगे. आता काम काय झाले या ठिकाणी तर अर्ध झाले. अर्ध म्हणजेच किती बघा इकडे. आता विवेक आहे पहिल्यांदा या ठिकाणी आला विवेक, नंतर कोण आहे देव, नंतर कोण आलं ललित. 3 महारथी आले. सगळ्यात पहिल्यांदा तिघाचे किती दिवस लागायत हे पहिल्यांदा लिहावं लागत. किती लागाल ते विवेक, देव तथा ललित अकेले एक कार्य को क्रमश 10, 15 तथा 20 दिन में पूरा करते. म्हणजे विवेकला 10 दिवस,
नंतर देवला किती दिवस 15 दिवस, आणि त्याच्यानंतर ललितला किती दिवस 20 दिवस. सगळ्यात पहिल्यांदा एक महत्वाची गोष्ट आहे आपली, कोणती आहे? काम शोधायचं. काम कोणतं आहे ठिकाणी? तर बघा इकडं 10, 15 आणि 20 ह्याचं काय करायचं? लसावे. म्हणजेच काय येणार? काम. 10, 15 आणि 20 सेम प्रोसेस. आता 10, 15 आणि 20 ची लसावी डायरेक्ट माहितच राहावं, कारण जास्तीत जास्त विचारणारे आकडे 10, 15 आणि 20च राहतात. कळलं का? बघा इकडं 20 ना 15 आणि 20 ला जाते का भाग? जात नाही. 10 न चलाय पण 15 न जायला चालेल. मग आता 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, 3 पर्यंत लिहूनच ठेवायचं. आता 15 न भाग चले का 40 ला? जायला चले, सोडून टाकून द्या. 15 न 60 ला चले का? चाललंय. 15 4 जा 60 आणि 10 न तर जाणारच आहे. 10 सक 60 आणि 20 न सुद्धा जाते. लसावी किती सापडली? 60. 10, 15 आणि 20 चा लसावी पाठ असाव 60 येते. लसावी किती आली या ठिकाणी? 60. म्हणजेच काय? तर हे 60 काम असेल. 60 काय आलं या ठिकाणी? काम. सेम प्रोसेस. आता क्षमता काढून घ्यायचं. 10 नाही तर भाग दिले आपण. 10 सक 60 म्हणजे 6 काम आलं. 6 काम म्हणजेच काय? क्षमता आली. बरोबर. 15 न वापस भाग द्या. 15 चौक 60 म्हणजे 4 काम. सेम प्रोसेस. आता लास्टचं 20 न इकडे भाग द्या. 20 3 जा 60, 3 काम करायची क्षमता आहे. आता सगळ्यात शेवटचं वाक्य एक वेळेस वाचायचं की आपल्याला काय विचार आले, क्वेश्चन मध्ये काय काढायचा. विवेक तथा देव मिलकर समान कार्य का आधा काम कितने दिन में पूरा करेंगे. काम किती करायचं आहे? टोटल काम विचारले का? विचारना चले. उस काम का आधा काम नाले. किती काम? आधा. आधा म्हणजेच काय? टोटल काम किती होतं? 60 होतं. बरोबर आहे. 60 होतं. पहिल्यांदा काम अर्ध करतो मी. अर्ध केलो म्हणजेच काय? भागिले काय केलो? 2. आधा म्हणजेच काय येणार आहे? भागिले 2. आता आधा काम किती येते मला सांगा? 2 1 2, 2 3 जा 6 आणि 2 0 जा 0. म्हणजे हे 30 काम येऊ लागले. किती काम? 30 काम. म्हणजेच काय? अर्ध काम झालं. आता 30 काम करायचं, पण कोणाला करायचं? कोणत्या कोणत्या कार्यकर्त्याला? बघा इकडे विवेक तथा देव मिलकर, फक्त ह्या दोघालाच बोलवलंय कामासाठी. बरोबर. विवेक आणि देवला. ललितचा विषय संपला. बरोबर. विवेक आणि देव. विवेक आणि देव आपल्याला पहिल्यांदा याची क्षमता टाकावं लागेल. विवेक प्लस देव. जेवढं काम विचारलंय तेवढंच काम वरी लिहायचं आणि ज्या महारथीला बोलवाले काम करायला तेच काम, त्याची क्षमता खाली टाकायचं. बरोबर. विवेकची क्षमता किती होती? विवेक 6 प्लस देवची क्षमता किती होती या ठिकाणी? तर 4. 30 ला 30 भागिले 6 प्लस 4 किती होणार या ठिकाणी? 10. आता 10 न डायरेक्ट भाग द्या. 10 1 10, 10 3 जा 30. किती दिवस लागतील या ठिकाणी? तर 3 दिवस. किती दिवस लागले? तर 3 दिवस. आता नेक्स्ट क्वेश्चन. आता एक पुढचं गणित एक वेळेस तुम्ही ट्राय करा. क्वेश्चन काय म्हणते बघा इकडं. एक्स वाई जेड मिलकर किसी काम को 10 दिन और एक्स तथा जेड अकेला उस काम को क्रमश 30 दिन और 40 दिन में पूरा कर सकते हैं. वाई अकेला उस काम को कितने दिन में पूरा करेगा. पहिल्यांदा सगळ्यात पहिली स्टेप कोणती आहे? क्वेश्चन मध्ये काय दिले? क्वेश्चन मध्ये काय दिले चेक करा एकदा. एक्स वाई जेड मिलकर किसी काम को 10 दिन में. बरोबर आहे. पहिलं वाक्य कोणतं आहे? एक्स वाई जेड तीनों मिलकर, मिलकर किसी काम को 10 दिन में करते हैं. म्हणजेच काय? एक्स प्लस वाई प्लस जेड तीनों मिलकर किसी काम को कितने दिन में? 10 दिन में. पहिल्या वाक्यावरून एवढं समजलं. आता पुढचं. एक्स तथा वाय अकेला उस कार्य को क्रमश, क्रमश जेव्हा लागते तेव्हा क्रमानं असा त्याचा अर्थ होते. क्रमानं म्हणजे कसं बघा इकडे. एक्स तथा जेड अकेला उस काम को क्रमश 30 दिन और 40 दिन म्हणजे काय? एक्स ला किती दिवस? 30 दिवस. एक्स ला किती दिवस? 30 दिवस. त्याच्यानंतर झड अकेला म्हणतोय, झडला किती दिवस? 40 दिवस. किती दिवस आले या ठिकाणी? तर 40 दिवस. बरोबर. विचारतोय का आता वाय अकेला उस काम को कितने दिन में पूरा करेगा, म्हणजे वाय बराबर किती हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा 10 30 आणि 40 आहेत. 3 संख्या आहेत. तिघाचा लसावी काढायचा एक वेळेस. तिघाचा लसावी काढायचा. लसावी कसं काढलं बघा इकडे थोडस. 10
30 आणि आहे 40. तुम्ही डायरेक्ट असं सुद्धा काढू शकता. कसं 40 ची दुप्पट केलं 80, 80 ला पण इकडे जाणार 30 न भाग, 4 त्रिकम 12, 120 आलं. 30 नाही जाते, 10 नाही जाते, म्हणजे लसावी किती ते डायरेक्ट 120. किंवा असंही काढू शकता. कसं 10 ने डायरेक्ट भाग द्यायचं. 10 1 10, 10 3 जा 30, 10 चौक 40. आता किती राहिले 3 आणि 4. सगळ्यात पहिल्यांदा 3 न भाग, 3 1 3, 4 ला 4, नंतर 4 उरले 4 न भाग, 4 1 4. बरोबर. हा असं करा. 4 त्रिकम 12, 12 गुणिले 10, 12 गुणिले 10 केल्याच्यानंतर किती येते 120. लसावी किती आली या ठिकाणी ते 120. 120 लसावी लिहून टाकायचं. लसावी किती आला या ठिकाणी तर 120 काम आलं. काम सापडलं. सगळ्यात पहिली स्टेप सापडली. दुसरी स्टेप कोणती होती तर क्षमता. x प्लस वाय प्लस झेडची क्षमता किती असेल एक वेळेस चेक करा. 10 ने इकडे भाग द्या. आता 10 ने ज्यावेळेस 120 ला भाग द्यायला आपण कसं द्यायचं भाग, सरळ सरळ एक 0 कट झाला, 1 0 कट झाला, किती उराले फक्त 12 उराले. वरी काय लिहायचं या ठिकाणी तर 12 काम. आता 30 न वरी भाग द्यायचा आहे कशाला 120 ला. 30 न 120 ला भाग द्यायचा बरोबर. फक्त 1 0 1 0 तर कटला, डायरेक्ट 3 न 12 ला भाग द्या. 3 4 जा 12, किती काम राहिले या ठिकाणी तर 4 काम. वापस 40 ने 120 ला भाग द्यायचा बरोबर. आता ज्यावेळेस आपण करता 120 भागिले 40, 0 0 कट झालं, 4 ने डायरेक्ट भाग द्यायचा, 4 त्रिकम 12 बरोबर. तेच होतं, हे 0 कट झालं, हे 0 कट झालं, 4 न तिथं भाग दिला, 4 त्रिकम 12, 3 काम. जसं भागाकार करायचं जमते त्या प्रकारचं भागाकार करायचं. आता क्वेश्चन मध्ये काय विचारलं एक वेळेस चेक करा. वाय अकेला उस काम को कितने दिन में पूरा करेगा. अकेला कोण वाय. पूरं काम विचारले, अर्ध काम विचारले का काही, काहीच नाही. पूरं काम विचारले. पूरं काम किती होतं या ठिकाणी तर 120 काम होत. 120 कामला 120 काम भागिले मध्ये आता या ठिकाणी काय येणार आहे, कोण विचारलंय अकेला वाय म्हणणार आहे, म्हणजे फक्त एकट्या वायला टाकलेत विचार बरोबर. म्हणजे वायची क्षमता मला टाकावं लागेल. 120 ला 120 भागिले वायची क्षमता कशी सापडते थोडंसं चेक करायचं. क्षमताची हिंट दिलेलं राहते कळलं का. क्वेश्चन तसं त्याच प्रकारे सेट केलं राहते. वायची हिंट आता कशी भेटली एक वेळेस चेक करा तुम्ही. एक्स आणि झेड आणि एक्स वाय झेड तिघाची क्षमता आहे बरोबर. एक्सची क्षमता किती होती 4 आणि झेडची क्षमता किती आहे 3 आहे. जर समजा मी वरी एक्स वाय झेड दिसाले की नाही, एक्सची क्षमता 4 होती, ह्या ठिकाणी जर मी 4 टाकलो प्लस झेडची किती दिलंय 3, या ठिकाणी झेडची किती आहे इथं 3 बरोबर. ह्या ठिकाणी एक्सची 4 आणि 3, 4 आणि 3 किती झाले टोटल 7 बरोबर. आता वायची क्षमता मी किती टाकू म्हणजे तिघाची बेरीज केल्यावर इथं 12 काम म्हणजे 12 क्षमता भेटून जाईल. 4 आणि 3 किती झाले 7, अजून बॅलन्स किती राहिलेत 5, आणि जे बॅलन्स राहिलेले असेल ते कोणाची क्षमता असेल मग आता हे वायची असेल बरोबर. वायची क्षमता किती सापडली या ठिकाणी तर 5 सापडली. आता एक काम करा, वायची क्षमता किती आहे 5, फक्त 5 इथं लिहायचं, 5 ना आता डायरेक्ट भाग द्यायचं. 5 1 5, 5 2 10, किती उरले या ठिकाणी 2 उरले. उरलेलं 2 ज्यावेळेस आपण समोर जोडतात तयार होतात 20, 5 4 जा 20, किती दिवस उरले तर 24 दिवस. आता एक शेवटचं गणित कोणतं बघा. ए एक कार्य को 18 दिन में कर सकता है, ए और बी एक साथ कार्य करते हुए उसी काम को 8 दिन में पूरा कर सकते हैं, जबकि बी और सी एक साथ कार्य करते हुए उसी कार्य को 6 दिन में पूरा कर सकते हैं, तो सी अकेला उस कार्य को कितने दिन में पूरा कर सकेगा. एक वेळेस चेक करा. पहिल्यांदा क्वेश्चन मध्ये दिलंय काय, क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय एक वेळेस बघा. ए एक कार्य को 18 दिन में पूरा कर सकता है, म्हणजे फक्त एकट्या ए ला किती दिवसात पूर्ण करू शकाल त्यानं 18 दिवस लावला. किती दिवस लावला 18 दिवस. आता सेम प्रोसेस पुढे, ए और बी एक साथ कार्य करते हुए उस काम को 8 दिन में. आता ते 8 दिवसामध्ये काम कोण करायला माहिती आहे का, ए आणि बी म्हणजेच कोण ए प्लस बी. ए प्लस बी किती येणार आहे माहिती आहे का तर 8 दिन में. कितने दिन में 8 दिन में. एवढं तर समजलं. आता पुढचं वाक्य काय होतं अजून, पूरा कर सकते हैं, जबकि बी और सी एक साथ कार्य करते हुए उसी कार्य को 6 दिन में पूरा कर सकते हैं. म्हणजेच बी प्लस सी ला किती दिवस लागाले
6 दिवस म्हणजेच 6 दिवस. सेम प्रोसेस पहिल्यांदा काय करावं लागेल, टोटल काम म्हणजेच काय तर लसावी. बरोबर. आता लसावी काढायचं कोणत्या संख्येचं काढायचं तर 18, 8 आणि 6चा. साईडला थोडं जायचं. 18, 8 आणि या ठिकाणी किती आहे 6. तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे पहिल्यांदा एक शोधायचं. कितीनं भाग जाते, 2 न भाग जाते. 92, 18, 2 चोक 8, 2 त्रिक 6. नंतर कितीनं भाग जाते आता तिन्ही संख्येला सापडणार. मग आता कमीत कमी 2 संख्येला भाग जाणारी संख्या पाहिजे. जसं की इथं 9 आहे आणि 3 आहे. 3 न भाग जाते बघा. 3 त्रिक 9, 4 ला 4, वापस 3 इथं भाग द्या. 3 1 3. आता 3 आणि 4 आता एक सिंगल राहिलेत. आता सरळ सरळ गुणाकार करायचे. या 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4. बरोबर. बघा इकडे 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4. गुणाकार केल्याच्या नंतर 3 दोन्ही 6, 6 3 18 आणि 18 चोक या ठिकाणी किती येणार आहे 72. किती आलेलं असावे तर 72. लसावी किती सापडली तर या ठिकाणी समोर लिहायचं 72 काम. 72 काय असणार या ठिकाणी काम असणार. क्षमता सेम प्रोसेस. 18 इथं भाग द्यायचं 72 ला. 18 4 जा 72, 4 काम. किती क्षमता आली तर 4 काम करायची. नंतर पुढं 8 तिथं भाग द्या. 8 9 72, 9 काम. या ठिकाणी किती काम आले तर 9 काम आलं. आता पुढं 6 न तिथं भाग द्या. 6 आता भाग कसं द्यावं बघा. 72 भागिले 6 साईडला सुद्धा करू शकता किंवा ह्या प्रोसेसने एक वेळेस चेक करा. कसं 6 न आता 72 ला भाग द्यायचा आहे. 6 न भाग द्यायचा एवढं लक्षात ठेवायचं फक्त. 6 1 6. इमॅजिन करा थोडं. 6 1 6. इथे किती उराले 1 उराले. समोर जेव्हा 1 जोडत्या तयार किती होते 12. 6 दोन्ही 12 म्हणजे किती काम येणार या ठिकाणी 12 काम. आता 4 काम 9 काम आणि 12 काम क्षमता सापडली. पण क्षमता कोणाची सापडली हे बी कळवा आपल्याला. हे जे 4 काम आहे फक्त ए ची क्षमता आहे आणि हे जे 9 काम आले ए प्लस बी ची क्षमता आहे आणि हे जे 12 काम राहिले ते बी प्लस सी ची क्षमता आहे. आता क्वेश्चन मध्ये दिलंय काय विचारताना एक वेळेस चेक करा. ते सी अकेला उस कार्य को कितने दिन में पूरा करेगा. म्हणजे एकटा सी ला काम करायचं आहे. किती काम करायचं आहे तर 72 काम करायचं टोटल. बरोबर. म्हणजेच वरी काय येणार आहे 72 आणि भागिलेमध्ये काय येणार आहे सी. सगळ्यात अगोदर सी ची क्षमता सापडावं लागेल. इथं बघलं की तर सी ची क्षमता सापडणार. पण थोडस जर विचार केला तर सापडते. कसं सापडते बघा इकडं. 72 ला 72 भागिले सी काढायचा. आता सी सापडते कसं एक वेळेस चेक करा. ए ची क्षमता किती आहे या ठिकाणी 4 आहे. बरोबर. ए प्लस बी ची क्षमता किती आहे 9 आहे. जर समजा मी ए ची क्षमता जर या ठिकाणी 4 टाकलो कारण इथं 4 होती ना. ए ची क्षमता जर मी 4 टाकलो तर बी ची मी क्षमता किती टाकू म्हणजे दोघांची बेरीज केल्यावर 9 काम होईल 5. बरोबर. म्हणजे बी ची क्षमता किती सापडली 5. आता जर समजा बी ची क्षमता जर 5 सापडली तर खाली एक वेळेस चेक करायचं. ह्या ठिकाणी जर मी बी ची क्षमता 5 टाकलो तर सी ची क्षमता किती टाकू प्लस किती करू म्हणजे दोघांची मिळून क्षमता 12 काम होईल. 5 प्लस सरळ सरळ वजाबाकी करा म्हणजे 12 मधून 5 गेले वजाबाकी केलं तरी येते किंवा एक्स लिहून जर केल्या तर काय येणार आहे तर थोडंसं लॉंग मेथड जाते. मग त्यापेक्षा काय करायचं 12 5 प्लस 12 मधून वजा करा. 12 मधून 5 गेल्याच्या नंतर इथे किती शिल्लक राहतात तर 7. किती राहणार आहेत 7. आता बघा 7 आणि 5 12. टोटल काम किती आलं या ठिकाणी 12 आलं. म्हणजे सी ची क्षमता किती सापडली तर 7. सी ची क्षमता किती आली या ठिकाणी 7. आता 7 न भाग द्यायचा आहे. वरी 72/7 दिवस बी येऊन जाते बरोबर उत्तर किंवा 7 न वरी भाग द्या. 7 1 7 7 10 70. 10 न पूर्ण भाग गेलं. 10 न पूर्ण भाग गेला. आता शिल्लक किती राहिले या ठिकाणी 7 10 70 म्हणजे 2 शिल्लक राहिले. उरलेले जेवढे काही शिल्लक आहे तेवढं वर लिहायचं 2 आणि भागिलेमध्ये छेदस्थानी किती होतं या ठिकाणी तर 7 म्हणजे 10 2/7 दिवस. हे त्याचं काय येईल उत्तर येऊन जाईल.